पंचायत समिती शेगाव सुषमा खेडकर आणि कुमुदिनी सोनकांबळे टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया, कौतुक करूया, अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा देऊया। बॅडमिंटन डबल्स महिला 45+ उपविजेते आहेत वैशाली उबरंडे आणि जयमाला राठोड मुख्यालय। आणि विजेते आहेत रंजना राजपूत, नीलम पाटील मलकापूर। बॅडमिंटन डबल्स महिला खुला 45+ मलकापूर। यानंतरची स्पर्धा आपली होती बॅडमिंटन सिंगल पुरुष खुला गट। उपविजेते आहेत प्रकाश पाटील मोताळा आणि विजेते आहेत राजू उदार चिखली। खरं तर ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो आलेल्या संधीचं सोनं करतो तोच विजेता असतो। स्पर्धकांपैकी आपण मनोगत घेऊयात। गणेश राऊत खामगाव येथून आलेले व्यासपीठावर गणेश राऊत। गेल्या 3 दिवसापासून आपण सर्व या ठिकाणी मोठ्या हेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडतोय। आदरणीय आपल्या बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय खरात साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिष पवार साहेब, तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी आदरणीय आकाश साहेब व तसेच व्यासपीठावरील सर्व अधिकारी पदाधिकारी व सन्माननीय सर्व व्यक्ती, तसेच या ठिकाणी उपस्थित 13ही आपल्या पंचायत समितीतील सर्व आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण 3 दिवस हा सोहळा सर्वांच्या सहकार्यानं आनंदाने पार पाडला। खरोखर आपण वर्षभर सातत्याने विद्यार्थ्यांसाठी शिकवत असताना, त्यांच्यात रममाण होत असताना कुठेतरी 3 दिवस या ठिकाणी येऊन काही काळासाठी का होईना आपण या विद्यार्थ्यांसारखं जगलो, विद्यार्थी म्हणून जगलो आणि खरोखर आपल्याला एक उर्मी निर्माण झाली, यामधून आपल्याला चांगली प्रेरणा मिळाली। पहिल्यांदा जाणवतं मला या पंचायत समितीमध्ये जवळपास 20 वर्षापासून पाहतोय, परंतु आदरणीय शिवसाहेब, आदरणीय डेप्टी शिवसाहेब, आज त्यांच्याबद्दल आदराची भीती निश्चित असली आहे, परंतु खरोखर मनापासून असं वाटतं की या ठिकाणी त्यांची जी आपल्या सोबतची वागणूक किंवा त्यांची प्रेरणा देण्याची, त्यांची जी प्रेरणादायी त्यांचं कार्य आहे, निश्चितच आपल्या तालुक्याला या जिल्ह्यामधूनच नव्हे तर आपण विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहोत। 100% मी ग्वाही देतो साहेबांना की याच ताकदीनं, याच हिमतीनं आणि याच आपला आशीर्वाद आणि पाठबळ मार्गदर्शन असेल तर अशाच प्रकारचं यश विभागात सुद्धा आपण खेचून आणू नव्हे तर त्या यजमान पद आपल्याकडे असल्यामुळं त्यांना त्या विभागामध्ये सुद्धा आपला नावलौकिक कसा वाढेल यासाठी जीवाचं रान करून आपण सर्वजण सहकार्य करू आणि पूर्ण विभागामध्ये आपल्या बुलढाण्याचं नाव कसं राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। या स्पर्धेसाठी आदरणीय ही सर्व कोर कमिटीची टीम आहे, खरोखर खूप दरवर्षी मेहनत घेतात। यावर्षी त्यांनी मेहनत घेतली, दरवर्षी घेतात आणि हे करत असताना त्यांनी कुठं प्रत्येकाचे मन जपणं, प्रत्येक ग्राउंडवर जाणं, सर्व महिलांचा आदर करणं, सर्व शिक्षकांना प्रत्येक ग्राउंडवर पंचांचा निर्णय सुद्धा सुंदर होता आणि खरोखर हे एक कुटुंब आहे आपल्या जिल्हा परिषदचं। आपले कुटुंब प्रमुख आदरणीय शिवसाहेब आहे आणि त्या सर्व बहिणी, आपण सर्व भाऊ याच खेळीमेळीच्या वातावरणाने असे जगत राहू, आपल्याचं नाव विभागात नव्हे राज्यामध्ये रोशन करत राहू अशी आपल्या वतीने साहेबांना काही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यानंतर कल्पना